Okay, dear friends, we will continue our lecture number 12 on the genetics. So, last time we have seen Leghorn, or we can say fall, and its characteristics in recessive epistaxis, dominant epistaxis, supplementary factor, inhibitory factor. Now, we will see the new topic, new concept here, that is pleiotrophy. There are many different mutations that occur during growth of the organism. Many times, these mutations can be expressed on and will occur in such a way as to be beneficial to the organism, and sometimes they are not. We will be looking at one such a type of mutation here is the pleiotropy. Pleiotropy occurs when one gene will code and control the phenotype or expression of several different and unrelated traits. Pleiotropy is most often a bad thing as many diseases are due to a gene controlling so many traits at once. इतर अनेक जीन्सचे कॅरेक्टर्स पुढच्या पिढीत एक्सप्रेस होण्यापासून त्यांना थांबवणं किंवा एक्सप्रेस करणं हे नियंत्रण एका विशिष्ट जीनकडे असतं आणि त्याला प्लिओट्रॉफिक जीन म्हणतात किंवा त्याला त्या प्रोसेसला प्लिओट्रॉफी असं म्हणतात. बघूया आपण प्लिओट्रॉफी म्हणजे बघा, प्लिऑन ग्रीक वर्ड आहे प्लिओट्रॉफी. प्लिऑन म्हणजे मोर, एकापेक्षा जास्त, मेनी, आणि ट्रोपॉस म्हणजे वे, एकापेक्षा जास्त जीन्सना एकापेक्षा जास्त पद्धतीने एक्सप्रेस होण्यासाठी एकाच्याच नियंत्रणाने, एकाच्याच इच्छेने, एकाच्या डायरेक्शनने ही क्रिया घडणे, त्याला म्हणायचे प्लिओट्रॉफी. आता डेफिनेशन बघूया आपण. प्लिओट्रॉफी ऑकर्स वेन वन जीन इन्फ्लुएन्सेस टू और मोर सिमिंगली अनरिलेटेड फिनोटायपिक ट्रेट्स. अनरिलेटेड म्हणजे काही संबंध नसलेल्या सुद्धा जीन्सवर तो प्रभाव टाकतो. सच अ जीन दॅट एक्झिबिट्स मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन. आणि जेव्हा असा जीन मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन करत असताना दुसरंच काही दाखवतो, कॉल्ड ॲज प्लिओट्रॉफिक जीन. And mutation in a pleiotropic gene may have an effect on several traits simultaneously due to the gene coding for a product used by a myriad of cells or different targets that have the same signaling function. Other pleiotropy can arise from several distinct but potentially overlapping mechanisms such as gene pleiotropy. Other several distinct बट पोटेन्शियली ओव्हरलॅपिंग मेकॅनिझम. बघा, प्लिओट्रॉपीचे कारण ओव्हरलॅपिंग पण असू शकतो किंवा वेगवेगळ्या ओव्हरलॅपिंग मेकॅनिझममधनं एक्सप्रेस न होणं किंवा डेव्हलपमेंटच्या वेळेस काही प्लिओट्रॉपिक घटना घडणं किंवा सिलेक्शन, जी चॉईस असते प्रत्येक पेअरची जेनेटिक्सच्या कॉम्बिनेशनमध्ये, त्या सिलेक्शनच्या पेअरिंगच्या चॉईसमध्ये चेंजेस येणे, हे सगळे वेगवेगळे इफेक्ट्स आहेत. त्यांना म्हणतात डेव्हलपमेंटल प्लिओट्रॉफी, सिलेक्शनल प्लिओट्रॉफी वगैरे वगैरे. तर जीन प्लिओट्रॉफी ऑकर्स वेन अ जीन प्रॉडक्ट इंटरॅक्ट्स विथ मल्टिपल अदर प्रोटीन्स और catalyzes multiple reactions. Developmental pleiotropy occurs when mutations have multiple effects on the resulting phenotype. Selectional pleiotropy occurs when the resulting phenotype has many effects on fitness depending on factors such as age and gender. तर हे झाले 3-4 प्रकार बघितले आपण प्लिओट्रॉफीचे. कोणी बॉडीच्या हेल्थच्या संबंधित जीनला अफेक्ट करतं, तर कोणी डेव्हलपमेंटच्या वेळेस अफेक्ट करतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स आहेत जे एकमेकांना अफेक्ट करतात किंवा प्रभाव दर्शवतात. आता एक्झाम्पल बघूया. देर आर मेनी एक्झाम्पल्स ऑफ प्लिओट्रॉफी इन ॲनिमल्स. दॅट इज एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉफी इज द फेनिल कीटोन युरिया. म्हणजे फेनिल ग्रुप आहे, त्यानंतर कीटोन ग्रुप आहे आणि युरिया प्रोडक्शन. आता बघा, आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक जीन हा प्रत्येक घटकापासून वेगवेगळा असतो किंवा एकच जीन, एकच पेअर शेकडो घटनांना कारणीभूत असते. केमिकल रिॲक्शन म्हणा, कॅटॅलिटिक रिॲक्शन म्हणा, बायोकेमिकल रिॲक्शन म्हणा, बायोसिंथेटिक रिॲक्शन म्हणा.
ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असताना एक जरी केमिकल कमी निर्माण झालं बॉडीमध्ये किंवा कमी पडलं किंवा कमी आलं किंवा कमी एक्सप्रेस झालं तरी देखील आजार होतो. आणि आपल्याला बरेच आजार असतात पण आपल्याला माहीत नसतात. त्यांचे हे बेस्ट एक्झाम्पल आहे प्लिओट्रॉफी. बघूया कसं. फेनिलकिटोन्युरिया हा एक प्रकार आहे. हा इनहेरिटेड डिसऑर्डर आहे जी मागच्या पिढीतून आपल्या पिढीत येते. दॅट अफेक्ट द लेवल ऑफ फिनिल ॲलॅनाइन. आपल्या शरीरामध्ये फिनिल ॲलॅनाइनचे प्रमाण कमी जास्त करण्याचं किंवा दाखवण्याचे प्रमाण किंवा कारण हे जीन्स असतात इन ह्युमन बॉडी. ड्यू टू मेटाबॉलिझम, म्हणजे चयापचय पचनक्रियेच्या बाबतीत हा जीन रिस्पॉन्सिबल आहे. फेनिलॲलॅनाइन इज अमिनो ॲसिड दॅट कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम फूड. फेनिलकिटोन्युरिया कॉजेस ड्यू टू इन्क्रीज दिस अमिनो ॲसिड इन लार्ज अमाऊंट इन द बॉडी. शरीरामध्ये फेनिलॲलॅनाइनचे प्रमाण खूप वाढून जाणं म्हणजे मग हा आजाराला बळी पडणं असं त्याचे नाव आहे. विच कॅन बी व्हेरी डेंजरस अँड द डिसीज इज कॉज्ड बाय द डिफेक्ट इन अ सिंगल जीन ऑन क्रोमोझोम नंबर 12. क्रोमोझोम नंबर 12वर हा जीन बसलेला असतो. अँड दोज कोड्स फॉर एन्झाईम फेनिलॲलॅनाइन हायड्रॉक्झिलेज. फक्त फेनिलॲलॅनाइन प्रोटीन नाही तर फेनिलॲलॅनाइन नावाचे जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनच्या हायड्रॉक्झिलेशन ॲक्टिव्हिटीजमध्ये डायजेशनची क्रिया मेटाबॉलिझमचे ॲक्शन घडवून आणण्यासाठी कारणीभूत असलेला हा जीन आहे. विच अफेक्ट्स मल्टिपल सिस्टीम्स. वेगवेगळ्या सिस्टीमला तो अफेक्ट करतो. कारण हा कोण आहे प्लिओट्रॉफी दर्शवतो म्हणून मल्टिपल. सच ॲज द नर्वस अँड इंटेग्युमेंटरी सिस्टीम. नर्वस आणि इंटेग्युमेंटरी सिस्टीमला सुद्धा अफेक्ट करतो. अँड दिस ऑर्डर इज कॉमन इन इन्फॅन्ट्स. लहान बाळांमध्ये हे जनरली कॉमन असतं. द बेबी सीम्स नॉर्मल ॲट फर्स्ट बट ॲक्च्युली incurs permanent intellectual disability. And this can cause symptoms such as mental retardation, abnormal gait, posture and delayed growth. काही बुटके राहून जातात, काही मोठे होऊन जातात तरी लहानपणासारखे वागतात, तर काहींची शरीराची वाढ होत नाही तर काहींची बौद्धिक वाढ होत नाही. मेंटल डिसऑर्डर बघा. बिकॉज टायरोसिन इज यूज्ड बाय द बॉडी टू मेक मेलानिन. आपल्या शरीरामध्ये खाली जो रंग तयार होतो तो रंग तयार करण्याचे काम मेलॅनिन हा रंगद्रव्य करत असतो. तर हा तयार करण्यासाठी टायरोसिन नावाच्या प्रोटीनची गरज असते. ॲलॅनिन नाही. ॲलॅनिन पण प्रोटीन आहे अमिनो ॲसिडच्या भागात. बघूया. फेनिलॲलॅनिन पण प्रोटीन आहे. अ कंपोनंट ऑफ द पिगमेंट फाउंड इन द हेअर अँड स्किन. बघा. फेल्युअर टू कन्वर्ट नॉर्मल लेवल्स ऑफ फेनिलॲलॅनाइन टू टायरोसिन कॅन लीड टू फेअर हेअर अँड स्किन. कातडीचे रंग बघा. जर का फिक्कट जलांना समजून घ्यायचे की त्यांना या फेनिलॲलॅनाइनची कमतरता आहे. काहींचे केस गर्द असतात बघा, डोक्याचे काळे काहींचे भुरसट असतात, काहींचे खूपच कमी काळे असतात आणि काहींचे फेंट असतात आणि काहींचे लवकरच पांढरे व्हायला लागून गेले असतात. त्या बाबतीत स्किनचे पण आहे. कारण मेलॅनिन हा जो आहे, ॲलॅनिन आणि मेलॅनिन हे भाऊ जे समजा एक प्रकारचे, तर मेलॅनिन हा रंगद्रव्य तयार करतो. अदर एक्झाम्पल्स ऑफ प्लिओट्रॉफी अल्बिनिझम म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कावळा, पांढऱ्या रंगाच्या मोर, पूर्ण कलर निघून जातो त्यांचा. सिकल सेल ॲनिमिया, मॅरेथॉन सिंड्रोम हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. कसले? प्लिओट्रॉफीचे. अँड सर्टन फॉर्म्स ऑफ स्टीम्स अँड स्किझोफ्रेनिया हे 2 आजार पण आहेत आणखी बघा. मेंदूचे आजार हे प्लिओट्रॉफीमध्येच मोडतात. प्लिओट्रॉफी नॉट ओनली अफेक्ट्स ह्युमन्स बट ऑल्सो ॲनिमल्स. ही प्लिओट्रॉफी फक्त माणसाचंच सापडते असं नाही आहे, तर इतर प्राण्यांमध्ये सुद्धा आढळून येते. सच ॲज चिकन and laboratory house mice where the mice have the mini muscle allele. It was recently discovered a gene of mini muscle in laboratory house mice and this disorder causes, when mutated, a 50% reduction in hind limb muscle mass as its primary effect. म्हणजे पायांमध्ये ते स्नायूंमध्ये सुद्धा याचे प्रभाव कमी जास्त दर्शवणं हे सुद्धा त्याचे एक लक्षण आहे. स्किन आणि हेअर कलरसोबत असं नवीन शोध लावलेल्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. अँड इन ॲडिशन टू स्मॉलर हँडली मसल मास द म्युटंट माइस एक्झिबिट लोअर हार्ट रेट. त्यांचा हार्ट रेट पण कमी आढळून आला आहे बघा फिजिकल ॲक्टिव्हिटीचे करताना. अँड अ हायर एन्ड्युरन्स.
So many mouse mice also exhibit larger kidneys and livers. बघा, किडनी आणि लिव्हर लार्ज मोठे होऊन जातात किंवा सूज येत असं म्हणूया आपण त्याला. ऑल ऑफ these morphological deviations influence the behavior and metabolism of the mouse. याच्यामुळे त्या माऊसचं बिहेवियर पण चेंज होतं आणि पचनक्रिया पण. वास्तविक हा पचनक्रियेचा जरी असला तरी पचनक्रियेसोबत हा पुढच्या पिढीत एक्सप्रेस होत असताना कातडीचा रंगच किंवा केसांचा रंगच नाही, तर हा बिहेवियर आणि मेटाबॉलिझम पण चेंज करतो आणि कधी कधी मेंदूचे आजारसुद्धा वाढवतो. इतकं भयंकर आहे हे प्लिओट्रॉफी. आता अँटॅगोनिस्टिक प्लिओट्रॉफीमध्ये बघूया आपण. समटाइम्स अ प्लिओट्रॉपिक जीन मे बी बोथ हार्मफुल अँड बेनिफिशियल. प्राण्यांसाठी कधी कधी हे फायदेशीर पण आहेत, कधी कधी नुकसानदायक पण आहेत. विच इज रिफर्ड टू ॲज अँटीगोनिस्टिक प्लिओट्रॉफी. प्रत्येक वेळेला प्लिओट्रॉफी नुकसानदायकही राहील असं नाही, कधी कधी ती फायद्याची पण असते. दिस मे ऑकर वेन द स्टेट इज बेनिफिशियल फॉर द ऑर्गॅनिझम्स अर्ली लाईफ but not its late life. Such a trade-offs are possible since natural selection affects traits expressed earlier in life. When most organisms are most fertile, more than trait expressed later in life. And this idea is central to the antagonistic pleiotropy hypothesis, which was first developed by capital G. C. Williams. Developed by capital G, capital C. Williams in 1957. हे शास्त्रज्ञाचे नाव आहे. त्याने असं सजेस्ट केलं होतं की काही जीन जे आहेत ते फिटनेससाठी रिस्पॉन्सिबल असतात, फिटनेस वाढवतात तारुण्यामध्ये, पण मोठे झाल्यावर मात्र ते कमतरता करतात, फिटनेस कमी करतात. म्हणून आपण बघा काही लहान पोरं असतात तेव्हा ते खूप जाड दिसतात आणि मोठे झाल्यावर ते मकडे होऊन जातात. सर हा एक नवीन शोध, अँटीगोनिस्टिक प्लिओट्रॉफीचा फरक. मग कधी कधी फर्टाईल ऑर्गॅनिझम कंट्रीब्यूट टू डिक्रीज्ड फिटनेस. प्रजननच्या काळामध्ये काहींची फिटनेस कमी आहे. काही खूप जाड असतात बघा, फिमेल्समध्ये सांगूया खास करून, तर त्या खूप जाड असतात, पण एखादा पोरगा झाला की एकदम बारके होऊन जातात. विच मे गिव्ह अन इव्होल्युशनरी एक्सप्लेनेशन ऑफ सिनेसन्स. याला सिनेसन्ससुद्धा म्हणतात, SENESCENC, सिनेसन्स. अन एक्झाम्पल इज द P53 जीन. तर जीनचं नाव आणि लोकेशन शोधून काढलं बघा. कुठलं? अँटॅगोनिस्टिक प्लिओट्रॉफी दर्शवणारा जीन, जाडचे बारीक करून टाकतो. P53 जीन विच सप्रेसेस कॅन्सर बट ऑल्सो सप्रेसेस स्टेम सेल्स. बघा, हा जीन सापडवला आहे पण खूप महत्त्वाचा जीन नाही, परंतु हा काय करतो? कॅन्सरला सप्रेस करतो, कॅन्सर होऊ देत नाही, परंतु त्याच्यासोबतच स्टेम सेलसुद्धा आपल्या कमी करतो. म्हणजे मेंदूचा वाढ होणारा पेशींची पण तो, किंवा मेंदूमध्ये अगदी महत्त्वाचे कार्य करणाऱ्या, महत्त्वाच्या नोंदी ठेवणाऱ्या महत्त्वाच्या नर्व सेल्स जे आहेत, स्टेम सेल, त्यांनासुद्धा सप्रेस करतो. हा एक ड्रॉबॅक आहे. विच रिप्लेनिश वोर्न आउट टिश्यूज. अनफॉर्च्युनेटली द प्रोसेस ऑफ अँटॅगोनिस्टिक प्लिओट्रॉफी मे रिझल्ट इन अन अल्टर्ड इव्होल्युशनरी पाथ विथ डिलेड ॲडॅप्टेशन्स. In addition to effectively cutting the overall benefit of any alleles by roughly half, and however, antagonistic pleiotropy can also lend greater evolutionary, म्हणून त्याला staying power म्हटले, to genes controlling beneficial traits, since an organism with a mutation to those genes would have a decreased chance of successful reproducing as multiple traits and would affected potentially for worse. काहीच नाही. सिकल सेलमध्ये पण ती घटना घडते, पण नेक्स्ट पिरियडला बघूया. टिल देन वी विल हॅव अ ब्रेक हिअर. पण एक गोष्ट लक्षात घ्या की अँटॅगोनिस्टिक प्लिओट्रॉफी ही हार्मफुल पण आणि बेनिफिशियल पण आहे, आणि केव्हाही कुठलंही कॅरेक्टर कुठंही कसंही एक्सप्रेस करून टाकते. हा एक खूप मोठा ड्रॉबॅक त्याचा. हा कॅन्सरच्या जीन्सना सप्रेस करतो, ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्या स्टेम सेल्सना सुद्धा अफेक्ट करतो, ही एक खूप वाईट गोष्ट आहे. कारण स्टेम सेल्सला जर का सप्रेस केलं तर त्याच्यामुळे मग काही टिश्यूज ओव्हरनाउट होतात, काही टिश्यूज रिप्लेनिश होतात, मग आपल्याला काही ओव्हरनाउट इफेक्ट पण मिळतात, जे नको यायला पाहिजे ते इफेक्ट्स पण मिळतात. तर ह्या गोष्टींना टाळण्यासाठी किंवा या गोष्टींपासून बचाव करण्यासाठी आपण P53 हा जीन अभ्यासला जरी असला
तरी दुर्दैवाने तो अँटॅगॉनिस्टिक लिओट्रॉपीमध्ये मोडतो, म्हणून तो धोकेदायकच आहे एक प्रकारे. बघूया आपण पुढच्या पिरियडला नवीन काहीतरी गोष्ट शिकूया.